नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक बातमीपत्र मध्ये 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। त्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये रशिया आणि युक्रेन दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीने जर्मनी आणि फ्रान्सशी सुरक्षा करार केलेला आहे। भागीदार देशांसोबत सहकार्य मजबूत करण्यासाठी अमेरिकेने क्वाड बिल मंजूर केले। मंदीत असलेल्या जपानने जर्मनीला तिसरा सर्वात मोठा अर्थव्यवस्था टॅग गमावला। वाळवंटाचे स्वप्न म्हणजेच सौदी अरेबिया ही स्वतःची लक्झरी ट्रेन सुरू करणार आहे। 2050 पर्यंत जागतिक सरकारी शिखर परिषदेत नेट झिरोसाठी विमान वाहतूक नेते एकत्र आले। दुबई जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करणार आहे। राष्ट्रीय घडामोडीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या प्रशिक्षण केंद्रासाठी पनवेलला 650 कोटी मिळाले आहेत। रोहित कुमार सिंग यांनी स्पॅम कॉल्सवर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी जी समिती नेमली होती तिचे अध्यक्ष केले। रोहित कुमार सिंग यांना सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित केली आहे। आशा आणि अंगणवाडी सेविका आयुष्मान भारत योजनेत सहभागी होतील। स्वाती म्हणजे सायन्स फॉर वुमन टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन लॉन्च केले। 6 कार्यरत AIMS पंतप्रधान मोदींद्वारे राष्ट्राला समर्पित केले जातील। राज्य घडामोडीमध्ये काजी नेमूला आसामच्या राज्यफळाचा दर्जा मिळाला। राजस्थानमध्ये लोहखनिजाचे मोठे साठे सापडले आहेत। उत्तराखंड भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा सुरू करणार आहे। गुप्तेश्वर जंगल ओडिसातील चौथे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे। हैदराबादमध्ये दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन होणार आहे। क्रीडा घडामोडीमध्ये रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा चौथा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे। रविचंद्रन अश्विनने 500 कसोटी बळी पूर्ण केले। अनुराग सिंग ठाकूर यांनी बुडापेस्टला बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल सुपूर्द केली। सुमित नागलने चेन्नई ओपन ATP चॅलेंजरचे विजेतेपद पटकावले। भारताने 75वी स्ट्रेंडजा मेमोरियल स्पर्धा 8 पदकांसह पूर्ण केली। ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी धुव्वा उडवून चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली। तर मित्रांनो, हे या मागच्या आठवड्यातील महत्त्वाचे चालू घडामोडी होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।